हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनलवरून मी अतुल शुधे एक नवीन सल्ला घेऊन अनेकदा माझ्याकडे स्ट्रगलर्स येतात, त्यांची घराणी घेऊन थोडे डिप्रेस्ड, थोडे वैतागलेले. मुद्दा काय असतो की त्यांनी त्यांचा वेळ, पैसा आणि एनर्जी या क्षेत्रात येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला असतो आणि काही घडलेलं नसतं. त्यांच्या आयुष्यात कुठल्याही घटना घडलेल्या नसतात, त्यांना मनाजोगतं काम मिळालेलं नसतं आणि त्यांना आलेलं असतं डिप्रेशन. मग माझ्यासमोर बसतात आणि त्यांची दुखणी, त्यांची रडगाणी गातात. बरोबर आहे, आम्हाला कशाला कोण काम देईल, आम्ही कुठे स्टार किड्स आहोत किंवा आमच्या मागे कुठे गॉडफादर आहे, आम्हाला कशाला कोण काम देईल वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ते टिपिकल एक ब्लेम गेम, मीडियाला नावं ठेवणं, हे सगळं सुरू होतं. मुळात काय आहे ना, माझं एक म्हणणं आहे की जगातला सगळ्यात सोपा खेळ कुठला असेल तर तो ब्लेम गेम. आपल्याला जर एखादी गोष्ट जमली नाही की आपल्या मनासारखी काही घटना घडली नाही तर त्याचा ब्लेम, त्याचा ठपका दुसऱ्या कोणाला तरी टाकून द्यायचा आणि स्वतः मोकळं व्हायचं. मला अमुक एक गोष्ट जमली नाही कारण हा 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 तो, संपला विषय. दुसऱ्यावर ठपका ठेवून देणं, दुसऱ्यावर ब्लेम ठेवून देणं आणि स्वतःचं अंग झटकून टाकणं, ही मला वाटतं हा जगातला सगळ्यात सोपा खेळ आहे, जो इथे माझ्याकडे बहुतांशी वेळेला स्ट्रगलर्स खेळतात. मीडियाला नावं ठेवतात. ठीक आहे, मी ऐकून घेतो. त्यांची फ्रस्ट्रेशन्स थोडीफार कमी झाली, त्यांना जे काय मन मोकळं करायचं ते मोकळं करून झालं की त्यांना मी काही बेसिक प्रश्न विचारतो की बाबा रे, तुझ्याकडे असं काय आहे की जे मीडियाने बघितलं नाही याचा तुला इतका त्रास होतोय? तुझा USP काय, तुझा युनिक सेलिंग पॉईंट काय? हा माझा पहिला प्रश्न असतो. दुसरा प्रश्न, स्ट्रगल केलंस म्हणजे नक्की काय केलंस? मी जिम जॉईन केली, मी डाएट सांभाळतो, मी ऑडिशन्स देतो किंवा मी डान्सच्या क्लासला जातो, ह्याला स्ट्रगल नाही म्हणत. मुळात तू जिम जॉईन करणं किंवा तू डान्सच्या क्लासला जाणं ह्याला सेल्फ ग्रूमिंग म्हणतात. तू जे काय करतोयस ते सेल्फ ग्रूमिंग आहे. स्ट्रगलचा अर्थ तुला नक्की कळतो का? हा माझा दुसरा मुद्दा असतो की स्ट्रगल केलंस म्हणजे नक्की काय केलंस आणि किती वर्ष केलंस. त्या किती स्ट्रगल काय केलं याचं तर उत्तर त्यांना देता येतच नाही, पण किती वर्ष केल्याचं उत्तर त्यांचं असतं 2 वर्ष असं काहीतरी. मला हसायला 2 वर्ष, 2 वर्ष या गोष्टीला स्ट्रगल म्हणतात? अरे इथे अनंत असे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं रे. इथे आज 8-8, 10-10 वर्ष स्ट्रगल केलेलं आहे, तेव्हा कुठे त्यांना थोडीफार ओळख निर्माण झालेली आहे. अरे इथे येऊन एक जांभई देईपर्यंत किंवा एक शिंक देईपर्यंत 2 वर्ष संपतात आणि तुझं म्हणणं आहे तू 2 वर्ष स्ट्रगल केलं. हाच मुद्दा मला खूप फनी वाटतो. तिसरा माझा एक प्रश्न त्यांना असतो की चल ठीक आहे, मी प्रोड्युसर आहे, मी डिरेक्टर आहे असं समज, माझ्याकडे भरपूर काम आहे. गिव्ह मी 3 गुड रिझन्स वाय शुड आय कास्ट यू इन माय प्रोजेक्ट. मला 3 चांगली कारणं दे की मी तुला काम का देऊ. आणि ती चांगली कारणं म्हणजे चांगली कारणं, मला खूप आवड आहे, मी खूप कष्ट करीन, मी खूप मेहनत करीन म्हणून मला काम द्या, ह्याला चांगली कारणं नाही म्हणत. मुळात तू जे कारण सांगतोयस त्याचं मला ठोस पुरावा पाहिजे. मी खूप मेहनत करीन, हा काय मुद्दा आहे? माझ्याकडे कोण येऊन बसून असं म्हणतं की मी अजिबात मेहनत करणार नाही, मला काही फारशी आवड नाही तरी मला काम द्या बाबा, असं कोणीच नाही म्हणत ना. मुळात तुम्ही काम करणं, तुम्ही मेहनत घेणं, तुम्ही खूप कष्ट करणं हे तर अपेक्षितच आहे, ते सांगायची गोष्ट नाहीच आहे ती. बरं, दुसरं एक कारण असतं, मला खूप आवड आहे, मला पॅशन आहे. अरे तुला आवड आहे तर तू तुझ्या वडिलांना सांग ना, किंवा तुझ्या काका मामा कोणाला तरी सांग ना त्या ऐकायला तुझ्यासाठी काहीतरी प्रोजेक्ट बनवायला. मी प्रोड्युसर आहे बॉस, मी एक बिझनेसमन आहे, मला माझा बिझनेस व्हावा म्हणून मी माझा पैसा इन्व्हेस्ट करतोय. तुझी आवड
निभावण्याकरता किंवा तुझी आवड भागवण्याकरता मी माझा पैसा घालवू. सो मला खूप आवड आहे, हा काय मुद्दा नसतो ना. मी ह्या मुद्द्यावर कोण तुला काम देणार आहे. तिसरा मुद्दा, मला ॲक्टिंग येते. हे जे काय वाक्य आजकालची मुलं इतक्या सहज बोलून टाकतात ते बघून खरंच धन्य वाटतं की अरे कहाँ से आता ये कॉन्फिडन्स. मला ॲक्टिंग येते म्हणजे हे तुम्हीच ठरवून टाकलंय. बाबा तुझ्याकडे काय पुरावे, तुला ॲक्टिंग येते हे तू कशाच्या आधारावर म्हणतोयस. आजपर्यंत किती अवॉर्ड्स मिळवलेस किंवा किती प्रशस्तीपत्रकं मिळवलेस किंवा किती लोकांनी येऊन तुझी पाठ थोपटले की बाबा अमेझिंग काम केलंयस. मी असं काय नक्की तुझ्याकडे या गोष्टीला काय पुरावा आहे की मला ॲक्टिंग येते हे वाक्य तुझ्या तोंडून जातं. कारण ज्या क्षणी तुम्ही म्हणता की मला हे येतं त्या क्षणी तुमची ग्रोथ तिथे संपलेली असते. आता त्याच्या पलीकडे काही उरलंच नाही ना. येतं, आलं, विषय संपला, तू पोचला, पीकला पोचलास तू, तुझी प्रोसेसच थांबते तिथे. सो मुळात मला ॲक्टिंग येते हे वाक्यच मुळे खूप हास्यास्पद वाटतं. तर मग काही त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपल्याकडे 3 चांगली कारणं काय, आपल्याकडे एक पण कारण नाही आहे. मग तिथे माझा एक मुद्दा येतो की बाबा रे तुझ्याकडे स्वतःकडे एक पण कारण नाही आहे, तुला मी काम का देऊ ह्याचं उत्तरादाखल तर तुला कोण काम देणार आहे. तुझ्या स्वतःकडेच उत्तर नाही आहे की तुला काम का मिळावं. आता काय होतं की इथून पुढे माझं काउन्सिलिंगचा पुढला टप्पा सुरू होतो किंवा माझे सल्ले वेगळ्या पद्धतीत सुरू होतात. मग पुढला पार्ट सुरू होतो की व्हॉट इज स्ट्रगल. तर ही कारणं निर्माण करणे म्हणजे स्ट्रगल. की तू जेव्हा एखाद्यासमोर जाऊन बसतो आणि मला काम द्या असं म्हणतोस त्यावेळेला तुझ्याकडे कारणं तयार पाहिजेत की माझ्याकडे हे 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 एवढे प्लस पॉईंट्स आहेत म्हणून त्या आधारावर मी काम मागतोय. त्यातले बरेचसे प्लस पॉईंट्स हे ऑटोमॅटिकली समोरच्याला आपसुकच दिसूनच जातात आणि न दिसणारे तू एक्सप्लेन करू शकतोस. सो ही कारणं निर्माण करणं म्हणजे स्ट्रगल. आता ह्या पद्धतीने प्रत्येक इथे येऊ इच्छिणाऱ्या माणसाने विचार करायचा आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही स्ट्रगल सुरू केलं आहे का. आणि तुम्ही जी 3 कारणं मी मागतोय, खरं तर खूप कारणं असू शकतात, मी फक्त 3 मागतोय, तर किमान 3 तरी कारणं तुम्हाला देता येत आहेत का. ज्या दिवशी तुम्हाला ही 3 कारणं स्वतःबद्दल सापडतील की ह्या कारणासाठी मला काम द्या, त्या दिवसापासून तुमच्या करिअरचा योग्य ट्रॅक सुरू झाला असं म्हणता येईल. तर या विषयावरच्या इतर अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्यासाठी इथून पुढे मी येत राहणार आहे. आपण भेटत राहू आणि प्रत्येक एपिसोड तुम्हाला बघता यावा, कुठलाही एपिसोड मिस होऊ नाही म्हणून माझं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. शेअर अशा करता की इतर जे स्ट्रगलर्स आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोचावा आणि त्यांना ह्या सल्ल्यांचा फायदा व्हावा यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.